एक छोटस कुटुंब आहे बघा. त्यामध्ये 7 वर्षाचा मुलगा आहे, 10 वर्षाची ती मुलगी. बापाने रोज उठायचं, दारू पिऊन घरी यायचं, पण आईने उठायचं आणि लोकांचा काम धंदा करायचा, लेकरांना खाण्यासाठी घरी भाकर आणायची, पैसे आणायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे, ही माता कामावरून घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर लेकरांना खायला करणार तेवढ्यात तो दारुडा नवरा घरी आला आणि विचारलं, आज कुठे गेली होती कामाला? म्हणे आज शेजाऱ्याच्या शेतामध्ये गेली होती. किती पैसे दिले? 50 रुपये दिले. दे मग मला ते दारू प्यायला. मातेने सांगितलं, नाही, हे पैसे मी तुम्हाला देणार नाही. दिवसभर काम केलेले, लेकरांना घरामध्ये खायला काही नाही. आता आपल्याला ज्वारी आणायचे, गहू आणायचे, घरामध्ये पीठ नाहीये. पण दारुड्या बेधुंद झालेला, त्याला कुणाचं ऐकायला येत नाही, कुणाचं दुःख कळत नाही. 50 रुपये देत नाही म्हणून बायकोला मारलं महाराज, भरपूर मारलं. बायको म्हणत होती, हवं तेवढं मारा मला, पण 50 रुपये देणार नाही. ते 50 रुपये हिसकावून घेतले आणि निघून गेला दारू प्यायला. पण आई आहे महाराज, शेवटी रडते आई लेकरांकरता. मी उपाशी, याचं मला दुःख नाहीये, माझे लेकर उपाशी झोपणारे. आजचा दिवस फार दुःख होतंय देवा. त्यावेळेस 7 वर्षाचा मुलगा त्या मातेजवळ गेला आणि बोलू लागला, माय काळजी करू नकोस, मी एकदा का मोठा झालो ना तर बाबाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काही वेळानंतर 10 वर्षाची मुलगी आईजवळ गेली. आई काळजी करू नकोस. अरे तू दिवसभर रडत असते नाही, मी शाळेमध्ये जात असते आई, तुझा हा रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही बाई, जात नाही. विनंती आई, तुला रडू नकोस. आणि लक्षात ठेव आई, एक ना एक दिवस माझे बाबा नक्की सुधारतील. मुलीचं वाक्य आहे महाराज, मुलीचं वाक्य. ज्या मुलीला जन्माला घालताना सुद्धा आपल्याला कधी कधी दुःख होतं, अरे ती मुलगी आपल्या दुःखाला सामावून घेत असते. मुलगी आईची समजूत काढते बघा, ती आपल्या दुःखाला सामावून घेत असते. ही माता रोजच्या जाताला कंटाळली होती. रोज उठायचं, नवऱ्याचा मार खायचा, काम धंदा करायचा. डोक्यामध्ये एक दिवस राग आला, मनामध्ये संताप आला. म्हटली आता जगायचंच नाही, रोज मार खाण्यापेक्षा रोजच मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं. त्या दिवशी मनात राग आला. गेली एका शेजारीन बाईकडे, त्या बाईचे पाय धरले, विनंती करू लागली, तुमच्याकडे मी कधीच काही मागायला आले नाही, पण आता शेवटचं एक मागणं आहे. माझ्या लेकरांना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. तुम्हाला विनंती आहे, ते पुरणपोळीचं सामान मला तुम्ही द्या. तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही. शेजारनीकडून ते सामान घेतलं, घरी आली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 5 वाजले. लेकरं शाळेतून घरी आली. घरी आल्याच्या नंतर मुलाने पाहिलं की आईने काहीतरी गोडधोड स्वयंपाक केलाय, खायला केलंय. लगेच बोलू लागला, आई आई लवकर दे ग आई जेवायला, लवकर दे जेवायला. रोज बाबाच्या आणि तुझे भांडण होत असतात नाही, उपाशी पोटी शाळेमध्ये जावं लागतं आई, लवकर दे जेवायला, भूक लागली गाई, भूक लागली. आईने सांगितलं, बाळांनो थोडं थांबा, थांबा थोडं, बाबांना येऊ द्या. बाबा आले ना आपण बरोबर एका पंक्तीला जेवू. 8 वाजले, 9 वाजले, नंतर 10 वाजले आणि नंतर बाबा आला. डोलत डोलत आला, बेधुंद झाला.
मध्ये गोडधोड स्वयंपाक केलेला आहे. मला तसा बोलू लागला, आज काय दिवाळी आहे का? आज काय दसरा आहे का? कशाला केला हा खटाटो? कुणासाठी केला हा स्वयंपाक? आला तसं सर्व स्वयंपाकाला लाथ मारली. फार दुःखाची गोष्ट आहे महाराज. पत्नी पाय धरत होती. अहो, तुम्हाला मारायचं असेल तर मला मारा, पण या स्वयंपाकाला लाथ मारू नका. माझी लेकरं दिवसभर शाळेमध्ये उपाशी आहेत, दिवसभर उपाशी. पत्नीलाही मारलं, स्वयंपाक खाली टाकून दिला आणि दारुड्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला. पण आई महाराज, त्या मातेला झोप येणार आहे का? इतकी कळवळ्याची जाती. झोप आली नाही. ती उठली, खाली टाकलेला भात वेचून घेतला, खाली पडलेली पुरणपोळी वेचून घेतली आणि लेकरांना घास भरवते. बाळांनो, पोटभर जेवा रे बाळांनो, उद्या मला मामाच्या गावाला जायचंय. लेकर पोटभर जेवली आणि झोपी गेली. ही भाषा त्या लेकरांना समजलीच नाही. लेकर झोपल्याच्या नंतर ही माता मनामध्ये संताप, डोक्यामध्ये राग, मागच्या खोलीमध्ये गेली आणि कित्येक दिवसाने एक विषाची बॉटल आणून ठेवली होती. भोजन आणून ठेवलं होतं. मागच्या खोलीमध्ये गेली आणि विष प्राशन करून घेतली. या लेकरांवरती प्रेम करणारी माता आता अनंतामध्ये विलीन झाली होती. सकाळी सकाळी 10 वाजले. ती मुलगी झोपेतून उठली आणि आईला आवाज देते, आई, ए आई, कुठेस ग आई तू? सांग ना आई, कुठेस तू? रोज सकाळी लवकर उठत असते, माझं शाळेत आवरून देत असते. नाही, आज किती उशीर झाला. कुठे आई तू? आई, आई, आई म्हणून हाक मारत मागच्या खोलीमध्ये गेली. पाहिलं तर आई खाली झोपलेली. विचारते आईला, आई, का गं खाली झोपलीस तू? का मागच्या खोलीमध्ये झोपलीस आई? सांग ना, पुढच्या खोलीमध्ये तुला जागा पुरली नाही का? जागा नव्हती का? मला सांगायचं होतं. नाही, मी मागच्या खोलीमध्ये झोपले असते. नाही, तू पुढच्या खोलीमध्ये झोपली असते ना गाई. आई, ए आई, उठ ना गाई, उठ आई. आई, आई म्हणून हाक मारते. आई उठत नाही. आता काय आई उठणार आहे का महाराज गेल्यानंतर? आई उठत नाही. या मुलीने बापाला आवाज दिला, बाबा, बाबा बघा ना, माझ्या आईला काय झालं बाबा? ती उठतच नाही. दारुड्या कोपऱ्यामध्ये पडून होता. उठून आला. उठ म्हणतोय ना, उठ म्हणतोय ना. पत्नीला आवाज देतो, ती उठत नाही. आला तसं तिच्या पोटामध्ये लाथ मारली. ती उठत नाही. उठ म्हणतोय तरी उठत नाही ना. नंतर तिचे केस पकडले आणि केसाला जसा आळा दिला, जसा झटका मारला, तसा तिच्या मानेचा कळस पडला. आता मात्र मुलीला समजलं की माझी माता अनंतात विलीन झाली. आक्रोश करू लागली, सांग ना गाई, कशाला सोडून गेली? सांग ना गाई, कशाला सोडून गेली आई स्वर